बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार। अर्ज भरण्यासाठी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार, सुनेत्रा पवार पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला, दोघांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात आरती। पुण्यात बारामती मतदारसंघासंदर्भात फडणवीसांची कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक। मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली। शरद पवारांनीही सोबत येण्याचा शब्द दिला होता। फडणवीसांचं विधान। कोणत्याही गोष्टीवरून धचा म करू नये, निधी संदर्भातील वक्तव्यावरून अजित पवारांचं स्पष्टीकरण। सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे आज अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची जाहीर सभा। शरद पवार, संजय राऊत सभेला संबोधित करणार। मुंबई उत्तरच्या बदल्यात सांगली मतदारसंघ द्या, जागा वाटपात बदल करण्यासाठी काँग्रेसचा ठाकरे गटाला नवा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। विशाल पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न, पक्षशिस्त मोडली तर विशाल पाटलांवर कारवाई करणार। नाना पटोलेंचा विशाल पाटलांना इशारा। नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता। मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीत आज महायुतीची पत्रकार परिषद। 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। नारायण राणेंची माहिती। महायुतीकडून अद्याप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसंदर्भात उमेदवाराची घोषणा नाही। भाजप कार्यकर्त्यांनी ठेवले नारायण राणेंच्या उमेदवारीचे स्टेटस। नारायण राणेंना मत देऊन आपला विकास करूया, प्रबळ निवडून आणूया, भाजपचे कमळ अशा आशयाचे स्टेटस। आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची आढावा बैठक। लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक। मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार। सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार। रायगडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार, तर सुनील तटकरे रायगडमधून महायुतीचे उमेदवार। भाजपचे सांगलीचे लोकसभा उमेदवार संजय काका पाटील आज दुपारी 12 वाजता अर्ज भरणार। अर्ज भरल्यानंतर दुपारी 2 वाजता शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या सभेचं आयोजन। दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आज बैठक। ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंसाठी आज सकाळी 10 वाजता बैठक होणार। वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, राखी जाधव उपस्थित राहणार। अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी बहिणीप्रमाणे गीता गवळींना महापौर होईपर्यंत साथ देणार। राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। सांगलीच्या मिरजेत भाजपच्या नगरसेवकांची संजय काका पाटलांवर नाराजी। 10 वर्ष खासदार कुठे होते, नगरसेवकांचा सवाल, तर विशाल पाटलांना मदत करणार असल्याचा भाजप नगरसेवकांचा इशारा। काही चुकीचं केलं असतं तर जनतेनं 2 टर्म निवडून दिलं नसतं। माझ्या विरोधात ओरडण्यापेक्षा कोर्टात जा, गुन्हे दाखल करा। महायुतीच्या नेत्यांना संजय जाधवांचं आव्हान। संभाजीनगरची जागा ही भाजपला गेली तर आम्हा 5 आमदारांचं काय होईल? संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगताना अब्दुल सत्तारांची दमछाक, तर उमेदवार कुणीही दिला तरी चालेल म्हणत सत्तारांकडून नंतर सारव। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी प्रशासनाकडून अधिसूचना जारी। संभाजीनगरात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार। आजपासून 25 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार। उद्या पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी मतदान। नागपूर रामटेक मतदारसंघातील 4510 मतदान केंद्रावर प्रशासन सज्ज। ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि निवडणूक यादीचे वितरण। तब्बल 42,72,366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। चंद्रपूरमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी। मतदान पथकं मतदान केंद्रावर जाण्यासाठी सज्ज। एकूण 18,37,906 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। अमित शहांच्या सभेसाठी रत्नागिरीतील मैदान निश्चित। भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा निश्चित। सभेसाठी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात। नंदकिशोर चतुर्वेदींवर आयकर विभागाकडून कारवाई। चतुर्वेदींची लखनौमधील 200 एकर जमीन जप्त। काँग्रेसच्या राज्य महासचिव उत्कर्ष रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। कोकण रेल्वे मार्गावर आज 3 तासांचा मेगा ब्लॉक। दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीत बदल। गर्डरच्या कामामुळे आज रात्रीपासून उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने वाहतूक बदल लागू। ठाणे वाहतूक पोलिसांची माहिती। कल्याण डोंबिवली तळोजा उल्हासनगरचा पाणी पुरवठा आज बंद। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी जलवाहिनीचं देखभाल दुरुस्तीचं काम हाती। छत्रपती संभाजीनगरमध्ये खोजेवाडी गावात राज्यातील पहिली चारा छावणी सुरू। 10,000 जनावरांची क्षमता असलेली चारा छावणी सुरू। रेल्वे तिकीट मिळत नसल्यानं मतदानाला जाण्यास अडथळा। मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या अधिक। विशेष रेल्वे गाड्याही अपुऱ्या। मुंबईसह किनारपट्टीवरील तापमान घटण्याचा अंदाज। सलग 3 दिवसांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार।
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1000 बांधकामांचं सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी 100 पथकं तैनात करणार. पुण्यातील लोहगावमधील नव्या विमानतळ टर्मिनलच्या सुरक्षेत वाढ होणार. सीआयएसएफचे 231 जवान टर्मिनलभोवती तैनात असणार. चैत्रोत्सवानिमित्त नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी मालेगाव बस आगारातून 10 विशेष बसेसची व्यवस्था. भाविकांची गर्दी लक्षात घेता बस संख्या वाढवण्यात येणार. व्यवस्थापकांची माहिती. साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी. सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन. यंदा 109 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचं उत्पादन. पुण्याच्या भामा आसखेडमधील आवर्तन अखेर 28 दिवसांनंतर बंद. धरणातील पाणीसाठा 27% कमी. परिसरात पाणी टंचाईची समस्या. पुणे जिल्ह्याला अवकाळी वादळी पावसानं झोडपलं. शेतीचं मोठं नुकसान. त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. पुण्याच्या खेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचं थैमान. जळुके भागात फळबाग आणि उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान. कोकणातून 3.25 लाख आंब्यांची पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल. सध्या आंब्याला 200 ते 800 रुपयांपर्यंत दर. वाशिमच्या मुंगळा गावातील कृषी पंपासाठीचा वीज पुरवठा 15 दिवसांपासून बंद. पाणी बंद झाल्यानं उन्हाळी पिकांचं नुकसान. वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मालेगावात तापमानाचा पारा 43 अंशावर. काल 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट. रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेत 86% कर वसुली. ऑनलाईन कर भरणा प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. भंडाऱ्यातील अड्याळमध्ये सुप्रसिद्ध घोडा यात्रेला उत्साहात प्रारंभ. नियोजनासाठी विविध समित्या स्थापन. पुण्याच्या भोरमध्ये रंगली भव्य कुस्ती स्पर्धा. सुप्रिया सुळेंनी पती सदानंद सुळे यांच्यासोबत लुटला कुस्ती पाहण्याचा आनंद. तर कुस्ती स्पर्धेत 200हून अधिक पैलवानांनी नोंदवला सहभाग. पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतुकीत बदल. उमेदवारांकडून आज अर्ज दाखल करताना फेरी काढण्याच्या अनुषंगानं वाहतुकीत बदल. विभागीय आयुक्त कार्यालय ते ब्ल्यू लाईन हॉटेल रस्ता वाहतुकीस बंद. पुणे रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ. गर्दीचं नियोजन केलं जात नसल्यानं स्थानकावर गोंधळाचं वातावरण. मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला समाज माध्यमांवर 10-12 हजारात बनावट गुणपत्रिकेची विक्री होत असल्याचं उघड. आरटीई प्रवेशांसाठी 7200हून अधिक अर्ज दाखल. पालकांना अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत. पूर्व प्राथमिक शिक्षण बोलीभाषेत होणार. एनसीईआरटी कडून देशभरात 54 अभ्यासक्रम. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य. टेस्लाकडून भारतात 2 ते 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक. एलॉन मस्क पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज.